ज्यांनी आत्ताच मानव संप्रदायाच्या एका महत्वपूर्ण विषयावर महंतगण, तपस्विनी माता भगिनी आणि अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने, जिज्ञासेने या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो टिकवून ठेवलेला आहे. सातत्य हे अत्यंत महत्वाचं असतं आणि आपण सर्वजण सातत्याने त्या विचारांचा पाठ या सभेमध्ये फार मौलिक अशा प्रकारचे विचार प्रथमतः कुडव साहेबांनी व्यक्त केलेले आहेत. त्यांनी ते विचार सुभाषित वजा अशा प्रकारे आपल्या समोर सादर केलेले आहेत. नावडत सेवी ते जे आवडून ठाके मग सांगिताही न संडे. प्रथम एखादा विचार आपल्याला आवडत नाही, त्या विचाराबद्दलची घृणा निर्माण होते, तो विचार पंथबाह्य आहे असं वाटतो आणि त्या विचारांना आपण महत्व देत नाही. पण नेहमी त्याच लोकांच्या संपर्कात आल्यामुळे, त्याच विचारांच्या लोकांकडून पुन्हा त्याच गोष्टीचं प्रतिपादन केल्यामुळे तो विचार सुद्धा आपल्या मनावर, आपल्या चित्तावर प्रतिबिंबित होत राहतो आणि जो विचार आपल्याला आवडत नसतो तो विचार मग आपल्याला महत्वाचा वाटायला लागतो आणि तो मग एवढा पक्का आपण पकडून धरतो की सांडिताही न संडे. मग सोडू म्हटलं तरी सोडल्या जात नाही. एखाद्या ज्ञानी विचारवंताने जरी सांगितलं की बाबाने हे पंथात बसत नाही, हे आपल्या तत्वज्ञानामध्ये योग्य, पुन्हा त्या विचारांचे संस्कार आपल्यावर झाल्यामुळे आपण त्या विचारांना सोडू शकत नाही. आणि ही कुडव भाईंनी ही खंत जी व्यक्त केलेली आहे, मला असं वाटतं की ती खंत आपल्या सर्वांना जाणवलेली आहे. ती खंत म्हणजे त्यांची आंतरिक वेदना आहे. ती त्यांची वेदना आपली सर्वांची संवेदना झाली पाहिजे अशा प्रकारच्या व्यथेतून येत आहे. याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे. मी भुक्तभोगी आहे. प्रवचन चालू असताना त्यांनी जे विधान केलं होतं ते आमच्या 13 आमण्यामध्ये एक वाक्य केला. तो यासाठी केला की त्यांच्याकडून मला ते वधवून घ्यायचं होतं की त्यावेळेला 13 आमण्यामध्ये मतभेद मांडताच येणार नाही. मी जे प्रकार विद्यार्थ्यावर जसं एखाद्या गुरुचं प्रेम असावं तसं प्रेम होतं. त्यांच्या विचार अभ्यासक आणि तत्वचिंतक म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो आणि त्या विषयाचा मला लहानपणापासून छंद होता. माझा अभिमान म्हणून, गौरव म्हणून मी सांगत नाही, पण नागपूर विद्यापीठातून मी दर्शनशास्त्रामध्ये MA केलेलं आहे. शास्त्री झाल्यावर माझं समाधान नाही झालं. शास्त्रीय साहित्य विषयामध्ये मी केलं, पण तत्वज्ञानामध्ये, संस्कृत विषयामध्ये भारतीय दर्शनशास्त्राचा अभ्यास करावा म्हणून डॉक्टर साहेबांची प्रेरणा घेऊन मी नागपूर विद्यापीठातून संस्कृत तत्वज्ञानाचा MA झालेला आहे. PhD साठी मी सुद्धा रजिस्ट्रेशन केलं होतं. ही गोष्ट आता मोकळीसाठी मी सांगितली पाहिजे. दाभाळे बाबा जर सांगू शकतात एक संपादक, तर मी विचारशास्त्राचा संपादकच आहे. ब्रह्मविद्याशास्त्र आणि भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता, आणि तिकडेच त्यांचा देहांत झाला. नंतर कर्मधर्म संयोगाने अशा काही गोष्टी बदलत गेल्या. ते संशोधनाच्या विपरीत असं उद्गारल्याचं त्यावेळेला तरुण भारतामध्ये छापून आलं. आता ह्या गोष्टी सर्वांना कळायला पाहिजे. या जर कळायला नाही, जेव्हा छापून आलं, आदल्या दिवशी श्री चक्रवर्ती जयंतीचा कार्यक्रम होता भालदारपुरामध्ये आणि त्याला आणि तिघांमध्ये ती चर्चा झाली. डॉक्टर भाऊसाहेब कोलते यांनी अखंड आयुष्यभर जे संशोधन केलं त्या संशोधनाला छेद देणारं त्यांचंच हे वाक्य डॉक्टर भाऊसाहेबांना पाहण्याची माझी इच्छा होती. आणि बिडकर शास्त्रीचा त्यांचा नेहमी संबंध येत असे. बिडकर बाबांचाही त्यांचा संबंध आलेला होता. आणि दिनकर बोरकुटे यांची मारुती गाडी आम्हाला उभी दिसली आणि मग त्यांचा एक सख्यत्वाचा संबंध होता. आमची वाटचाल सुरू होती त्यावेळेला की खरोखर श्री चक्रधर स्वामी, ते वाक्य असं होतं की श्री चक्रधर स्वामींचा वध झाला हे मी मानतो, पण ते धडशीर पुन्हा जुळलं हे मी मानत नाही, असं भाऊसाहेबांच्या कुंडी ते वाक्य घातलेलं होतं. आणि याबद्दल खुलासा करायचा होता की भाऊसाहेब तुम्ही जे लीळाचरित्र छापलं त्यामध्ये तर तुम्ही पुढचं मान्य केलेलं आहे की ते धडशीर एकत्र जुळलं आणि पुन्हा स्वामी उत्तरापंथी निघून गेले. हे एवढं चांगलं स्वच्छ शब्दामध्ये तुम्ही
संशोधन केलेलं असताना अशा प्रकारचं विपरीत वाक्य का उद्गारलं याबद्दल विचारणी करायची होती. बोललं पाहिजे माणसाला. आपण बोलत नाही, विचारत नाही, उसत नाही, हा जाब विचारला पाहिजे. या वृत्तीचा मी लहानपणापासून आहे. कोलतेंबरोबर चर्चा झाली. आता आम्हाला त्यांनी काही महत्व दिलं नाही आणि महत्व न दिल्यामुळे त्यांनी योग्य ते उत्तरही बरोबर दिले नाहीत आमच्या बरोबर. आणि सरणीचे लोक मग त्याच मुद्द्याला मोठं करायला लागले. त्यातून सर्व पंथाला ते निवेदन पाठवले गेले. त्या पेपरचं झेरॉक्स काटकन यांची जेव्हा माझी भेट झाली आणि तेव्हा त्यांचे माझे संबंध बिघडले. त्यांचं जे स्नेह होता त्या स्नेहाला मी यामुळे मुकलो की या अनावश्यक वादामध्ये मी पडलो आणि त्यांचा अनुदान अशा प्रकारची माझ्याशी अनिच्छेने बोलण्याची प्रवृत्ती दिसली आणि त्यानंतर काही पत्रकबाजी झाली आणि त्यानंतर वितुष्ट निर्माण झालं आणि काही शाब्दिक आमची चर्चा झाली नाही, बोलचाल झाली नाही. माध्यमातून आपल्या समोर केलं तर जो काही गैरसमज पसरला जातो की डॉक्टर भाऊसाहेब कोलतेंच्या निषेधार्थ ती धर्मसभा झाली. भाऊसाहेब कोलतेंच्या निषेधार्थ धर्मसभा नव्हती. ती धर्मसभा यासाठी होती की पंथाचा हा जो काही वाद उपस्थित झालेला आहे की ठीक आहे, संशोधकांचं संशोधन आचार्य गणांच्या दृष्टिकोनातून ते योग्य नसेल तर आम्ही आचार्य गणांसमोर औरंगाबादची बैठक, मला वाटते बाबा आपणही होते, नागराज बाबांना मी विनंती केली की कोलतेंचं संशोधन हे ठीक आहे, संशोधकाच्या उपयोगाचं ते आहे, पण पंथीय सद्भक्तांच्या दृष्टिकोनातून आपल्या आचार्य मंडळीकडून एक लीळाचरित्र दिल्या जावं आणि यामुळे दोन फायदे होतील. एक तर पंथीय प्रमाणित काही लोकांनी आपल्या प्रतिगामी विचारसरणीने त्याचं अनुकरण केलं नाही, अनुसरण केलं नाही त्या धर्मसभेप्रमाणे. डॉक्टर भाऊसाहेब कोलतेंना विनंती पत्र पाठवलं की आम्ही या धर्मसभेमध्ये सर्व आचार्य मंडळी एकत्र आलेलो आहोत आणि तुम्ही असं काही विधान अमक्या अमक्या वेळेला केलेलं ते तरुण भारतामध्ये छापून आलेलं आहे, ते तुमचंच आहे काय? तुम्ही त्या विधानाशी सहमत आहे? सर्व आचार्यांनी एकत्र येऊन लीळाचरित्र काढलं गेलं पाहिजे. त्याच्या 2-4 सभा झाल्या, भोवती न भोवती होऊन त्या सभेमधून एकच सूर तासत. जे असत्य असतं त्याला लपंडाव करावे लागतात. असत्य लागण्यासाठी अनेक असत्यांचा लेप द्यावा लागतो. या ठिकाणी जे सत्य आहे ते सत्य सांगतो. आपलं दिवसापासून मी त्यांचा संघ सोडलेला आहे. त्याच्यामध्ये आहे ही सर्व अंगणाय महंत मंडळी बिडकर बाबांच्या मागे मागे सर्व त्यांच्या बरोबर गेली. त्या लीळाचरित्रात त्यांच्या सह्यांची ती सही पाहिजे म्हणून मटलोख्या विषयावर आदरणीय आपल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या नाही, आम्ही पोहोचवल्या नाही. उगीच वादाचा विषय आपण बनवू नये हाच त्या पाठीमागचा उद्देश होता. पण ती शिडी आहे आमचं. त्या भांडणामध्ये मध्यस्थी बाबूगावकर बाबांनी केली आणि पुण्याच्या दुसऱ्या धर्मसभेत असं ठरलं की जाऊ द्या, पहिली प्रमुख प्रत अमान्य आहे हे विचार मांडणारा मी पहिला होतो तिथे. मग ते म्हटलं तुमची तर सही आहे, म्हटलं ती माझी सहीच नाही. तिथे ते प्रकाशकाने ओरिजिनल प्रत दाखवा मला की माझी सही आहे का. त्यानंतर भास्कर जावयाची सहीच नाही, त्याच्यावर नाव आहे त्याच्यावर. सांगायचं तात्पर्य. आणि दुसरी गोष्ट ज्या सभेमध्ये बाबूगावकर बाबा म्हणतात की मी तर यांना लीळाचरित्रावर सही दिली होती, ती छापलीच नाही म्हणे यांनी. म्हणजे अशा प्रकारचा हा भोंगळ कारभार या लीळाचरित्राच्या बाबतीत महत्वाची तळमळ दिसून आलेली आहे की हा जो समाज हसत चाललेला आहे. काही लोक या समाजाला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि समाज तुम्हाला अवजा जणू हा ठेला ठटला दिसे तुम्हाला, ममतेचा पाना आला समतेचा मंत्र दिला, अन्याय दूर केला न्याय मार्ग दाखविला, श्री चक्रधर राया सान्निध्य द्या आम्हाला. माझ्या एका काव्यामध्ये स्वामींच्या संपूर्ण कार्याचं मी आहे ते ब्राह्मणाच्या तुम्हाला अग्नी नाही सापडत नाही यज्ञाचा, मग ब्राह्मणाच्या मुखामध्ये तुम्ही काहीतरी गोड पदार्थ घाला, त्यांना जीवखो घाला, त्यांना पाहुणचार करा, त्यांना दान दक्षिणा द्या, ते त्याचं मुख आहे त्या पुराण पुरुषाचं. आणि वैश्य आपले क्षत्रिय त्याचे भाऊ आहेत, या भाऊंनी संरक्षण करायचं काम करायचं, तोंडाने खाण्याचं काम करायचं, भाऊने संरक्षण करायचं काम करायचं. वैश्य हे उदर आहे
आणि शूद्र म्हणजे पाय आहे. अशा प्रकारे माणसाला मानवतेला एक कलंकित करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झालेला होता. हजारो वर्षापासून या देशामध्ये जी जातीयता केलेला आहे. त्यांनी सांगितलं की ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मण जन्माला येत नाही, क्षत्रियाच्या घरी क्षत्रिय जन्माला येत नाही, वैश्याच्या घरी वैश्य जन्माला येत नाही, शूद्राच्या घरी शूद्र जन्माला येत नाही. ते तर गुणाने आणि कर्माने ठरत असतं. आणि म्हणून पहिल्या जातीयतेला जर तळा कोणी दिला असेल तर तो गोपालकृष्णाने दिला. भक्ती मार्गामध्ये वैश्यांना सासंत मंडळी घरी पाठवलं आणि अशा या शांताबाईसाला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नव्हता. आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेली शांताबाईसा कुठेतरी मूर्त्याला काडीचा आधार मिळावा त्याप्रमाणे त्या गावामध्ये द्वारकेला विचाराने प्रभावित झालेले होते आणि स्वामींना ते एक श्रद्धास्थान मानत होते. आणि म्हणून त्या बाईसाला सांगतात, बाई तुला मरायचं असेल तर खुशाल मर, समोर त्याचं दुःख कसं दूर करावं हेच तर लीळा चरित्राच्या प्रत्येक लीळेमधून आपल्याला स्वामी सांगतायत. स्वामींच्या प्रत्येक लीळेमध्ये कुणाचं तरी भलं झालेलं आपल्याला दिसतं. आणि आपला पदर स्वामीला ओळखत नव्हती, स्वामींची तिची तर कधी भेटच झाली नव्हती, पण स्वामी मात्र तिला ओळखत होते. एक दीन दुःखी अबलाबाई आपल्या दर्शनाला आलेली आहे. स्वामींनी तिचं स्वागत केलेलं आहे. असं स्वागत जर स्वामींचा विचार जर समाजामध्ये बसवायचा तरी स्वामींनी किती मला महत्व दिलं. स्वामींच्या जवळ बसली, स्वामींनी विचारपूस केला, तिने सारी कर्मकथा सांगितल्याच्या निमित्ताने स्वामींचा सहवास आपल्याला लाभावा म्हणून ती जवळ होती. स्वामीच आठवण करून देतात, बाई तो काळ श्रीकृष्ण मला इथेच भेटला तर द्वारकेला जाण्याची मला काय गरज आहे. काय सांगितलं स्वामींनी तुला? जीव देवता प्रपंच परमेश्वर सांगितला, तो व्यवहार सांगितलाय. मुनीचा वेश स्वीकार केलेला होता. आचार्यांना की लोक तुम्हाला मोठं म्हणून मानतील, लोक तुमची स्तुती करतील, लोक तुमच्या जवळ नाना प्रकारचे विषय आणून टाकतील, पण तुम्ही त्यामध्ये बोलून जाऊ नका, गुंगून जाऊ नका. स्तुतिशाल आणि समाजामध्ये समरसतेने एकमेकाने वागावं. मग तो साधू असेल, संन्यासी असेल, गृहस्थाश्रमी असेल की वास्तविक असेल, त्याच्या व्यवहारामध्ये साधारण जरूर त्याच्या मान्यतेप्रमाणे योग्यतेप्रमाने उचनीचपणा त्यांच्या माध्यमातून असेलही तो कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव करणे म्हणजे विचिकित्सा रूप विकल्प आहे. चीथू करणे हा विचिकित्सा रूप विकल्प आहे. आणि हा विकल्प जो करतो त्याला बाबांनी सांगितलं, जीव म्हणजे काही मानव संप्रदायातल्या लोकांना जीव नाही म्हटलं. त्यांना निरोपण करताना जर आमचं नाव घेऊन त्याने सांगितलं की श्री चक्रवर्तीचं व्यसन आहे, श्री चक्रवर्ती नाव त्याने ऐकल्याबरोबर एखादा अधिकारी जर असेल तर दुरून सुद्धा त्याला तिसऱ्या ब्रह्मांडात वेद लागेल. एवढी नामाची वेदवंती आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा ज्ञानपंथ, अशा प्रकारचा परमार्ग ज्याचा अध्ययन आपल्याला करायचा आहे आणि अध्ययन करून आपलं जीवन सफल बनवायचं आहे, तेच बनवण्याची जर प्रक्रिया आम्ही बंद करत असू आणि केवळ आडंबर ढोंग धतुरे समाजासमोर दाखवत असू तर ते समाज हा बुद्धिवादी समाज, हा विचारवंत समाज कदापि सहन करणार नाही. तो बोलत राहील, तो विचार व्यक्त करत राहील. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा तुमचा आदर्श घेऊन जर मलाही उद्या असं वाटलं की माझ्याजवळ 10 शिष्य आहेत, पंथीय मान्यतेप्रमाणे प्रतिष्ठित महंती मला मिळालेली आहे, मोर्चाल परचलाची उपकरणं आजही माझ्या जवळ आहेत, बाधारी तुम्हाला दिसतील आणि हे चित्र समाजासाठी हितावह आहे का? परंपराबद्दल त्यांनी स्पष्टपणे तीव्र प्रतिकार आणि हात पुढे करतो, हातावर तुझं डोकं ठेव. अरे तुझं डोकं देवावर ठेवण्यासाठी आहे, हे तुझं मस्तक ज्ञानाने भरलेलं आहे, नाम तरी त्याच्यामध्ये आहे की नाही? आणि ते मस्तक नामाने युक्त असलेलं मस्तक कुणाच्याही पायाशी जो विचार त्या स्वामींचे असावे त्या स्वामींच्या विचाराशी ते नम्र करा. स्वामींनी काय केलं? यावत मानव मात्राला समाजावर घेऊन बसवलं तरी सर्वसामान्य स्त्रियांची मुक्ती आजही झालेली नाही. स्वयंपाक त्यांनाच करावा लागतो, कपडे त्यांनाच धुवावे लागतात, पाणी आपल्या पतीला त्यांनाच द्यावं लागतं. तो घरी असतो पण आपल्या हाताने कधीही पाणी घेत नाही माठातून. हा विचार